तर मित्रांनो, तर स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि रातचे वाजलेले आहेत 1:30 जवळपास आणि आपला भाऊ श्रीवाराच्या या ठिकाणी लाईव्ह आलेला आहे. आणि आम्ही असाच एन्जॉय करत आहोत, गेल्या कित्येक दिवस झाले असाच एन्जॉय करत आहोत आम्ही. आणि फायनली पताका बनणं चालू आमचं. आता भाऊ आपला लाईव्ह गेला आहे आणि इथं पाहून घ्या तुम्ही, आपल्या बाबूलालची अंगठी नारीमध्ये पडलेली आहे. तर ते अंगठी शोधत आहोत. तर खूप कारणाने गेले असे, काही व्हिडिओ टाकू शकत नाही, पण की ते व्हिडिओ एवढे खतरनाक आहेत की व्हिडिओ काढायचा काहीच प्लॅन नव्हता. पण काऊन नव्हता ते तुम्हाला पुढे सांगतो. वावरातली येत भावी लाईव्ह झाले सध्या आपला. शिक्षणाचं होतं तेव्हा करत बसले प्रेम, आता कमवायचं वय तुम्ही बसा गोट्या खेळ. चाल सरक मी बोलतो खरंच सरस, जेवढे 1 किलो गव्हामध्ये दाणे नाही भरत त्याच्यापेक्षा जास्त आमच्या गावात मुंजे भरतात. वयाची 20 जेवणाचा विषय झोप बाहेर रात्री, झोप बाहेर रात्री पण ठेव जेवढी खात्री, पाण्या पावसाचे दिवस भेटा सोबत ठेव छत्री आणि लक्षात ठेव जेव्हा बी येशील दारात. मित्रांनो, हा तर एन्जॉय कमी आहे, पण आणखी तुम्हाला एवढा एन्जॉय भेटणार तुम्हाला पाहायला. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एवढा तुपारी व्लॉग केला आहे हा भयानक, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला बघा तुम्ही व्हिडिओ शेवट. श्रीवारस ॲट नाईट 4 AM. कोई नहीं यहाँ पे, हम दोनों जा रहे हैं, दोनों का राज है, माथुर तो हमारा हो गया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तर पूर्ण एन्जॉय आहे आणि पूर्ण एन्जॉय आणि इंडियनला फक्त व्लॉग आहे 10व्या दिवशीचा. तर मित्रांनो, तुम्हाला इन्फॉर्मेशनचा पूर्ण व्लॉग पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो व्हिडिओ येत आहे तो व्हिडिओ मी मागच्या वर्षी काढलेला होता. त्या व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि पूर्ण आहे, म्हणजे 10 दिवस काय काय केलं पूर्ण आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही असे व्हिडिओ बघा, मी ते 3 पार्ट टाकलेले आहेत. तर तुम्ही जा लवकर, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर ते बघून घ्या तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर. श्री संत सिद्धेश्वर महाराज हरिनाम सप्ताह पार्ट 2. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपण पार्ट 2 मध्ये. मित्रांनो, 29 मार्च आहे. 29 मार्च रातचा टायमिंग आहे 3:30 वाजता. आणि आम्ही काय करत आहोत, हे पताके हे खाली शिडी लागेल आहे. एवढे पताके बांधले, म्हणजे आम्ही आता नाही बांधले, मी कधी बांधले, पण या पोट्ट्यानं सगळे बांधले. इकडे हार्डवर्क करू पाहून घ्या. रातचा टाईम आहे, पुढं हार्डवर्क चालू आहे. लवकरच भेटूया 30 तारखेला. शिवाजी महाराज की जय जय. गाळलेली अरे बाप, अरे ओ इगले रे चालू कैवा शिवारस देखील कामाला मित्रांनो हे झेंडा मित्रांनो, रातचे वाजले 2:30 आणि दिवस आहे 29 मार्च. तर मित्रांनो, उद्या गुढीपाडवा आहे आणि आजचा दिवस आम्हाला पूर्ण गाजवायचा होता. तर आम्ही त्यासाठी गेलो राहुल बंजोड. राहुल बंजी झोप खराब करायला. पाहून घ्या तुम्ही आता. अरे का घरी मी झोपेला रे. अरे बाप रे बाप, झोपेला बसता. पाहून घ्या सीबीवार त्याची व्हिडिओ काढवला. आणि 10 दिवसमध्ये काय काय झालं तुम्हाला सर्व दाखवू. चला, उद्या आहे गुढीपाडवा. डायरेक्ट भेटू 12 वाजता. आता मित्रांनो, टाईम आहे अजून. आता ताळ उभा राहिला की डायरेक्ट आरती चालू होणार आहे. तर बघा तुम्ही आता. मित्रांनो, ताळ उभा राहिला या ठिकाणी आणि देवाची आरती पण चालू झाली. तर मित्रांनो, ब्लॉग करायचा काहीच प्लॅन नव्हता, पण असं वाटलं की वर्षातून 10 दिवस असतात आणि 10 दिवसमध्ये पण आपण काही ब्लॉग करू शकत नाही, तर आपला काय फायदा. तर या गोष्टीमुळे मला स्वतःला अंदर एकदम हृदयामध्ये माझ्या टचलं आणि मग मला वाटलं की चला ब्लॉग काढू, काय नाही करू. तर मित्रांनो, या गोष्टीमुळे मी माझ्या म्हणजे मित्रांचे जवळचे स्नॅप वगैरे आणि माझ्याकडे स्नॅप हे सर्व एकत्र करून तुम्हाला मी डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ दाखवणार. 9 दिवस आम्ही काय काय केलं आणि डायरेक्ट तुम्हाला लास्ट दिवशी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार की आपण कशी म्हणजे कशा प्रकारे यात्रा होते आपली, काय होते. तर लास्ट दिवशी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पण पाहायला भेटणार आहे. तर आपलं एन्जॉय करा तुम्ही. 9 दिवस आपण काय काय केलं तुम्हाला पूर्ण एन्जॉय भेटणार आहे पाहायला. तर तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर चला, गुढीपाडव्या दिवशी काही फोटोज काढले मी. नंतर आमचा झाला माहोल चालू रातभर की आम्ही गेलो म्हणजे पहिल्या दिवशी व्हिडिओ शूटिंग काढायला. एक सॉंग अपलोड झालं होतं, तर तिथून येता येता आम्ही व्हिडिओज काढले. तुम्ही बघून घ्या. आता हे
मेरे आस पास दिल चारा दिल चैन नावे म्हणणं चैन नावे ना तेरे बिना है. मग आमचा हा होता तिसरा दिवस. आम्ही तिसऱ्या दिवस गेलो 4 प्याले. तर रस्त्यानं कुत्री भेटला मला, याच्यात दुश्मनी गेली मी थोडी. ठीक आहे तुम्ही बेटा ठीक आहे. लागलं की नाही तो उलटीच बेटा. सालो खुद अपन के नहीं खुद के इलाके में तो कुत्ता भी शेर बन जाता है. वो कुत्ता ही है. वो तो कुत्ता बन ही गया. है. साला बोले तो रामदास तसाने. ढुमक ढुमक. दिवस होता तिसरा आणि सकाळचे वाजले 4:30 आणि आमचा मित्र गेला एक संडासमध्ये. तर आम्ही म्हटलं संडासमध्ये गेला काय नाही की त्याला बक्षीस द्या, की मित्र असल्यावर तो संडासला गेला म्हणजे काय नाही की बक्षीस पाहून घ्या. आता भावा म्हण एकदा म्हणा बाबा बाबा म्हणा. इव्हन सेटिंग केली मस्त. हे मस्त अनिकेत मस्त दोरी बांधली इकडून तिकडून साईडने बॅग. दरवाजा उघडच काही कामच नाही पडलं आहे. आता सोडून नको बेटा तू. आता सोडू दिला. आता मला वाटते ना तो आता मला वाटते ना तो आता सोडून नको. आम्ही मित्रांनो कामाच्या टाईमला कामं करत जाऊ आणि माहोलच्या टाईमला फक्त माहोल करत जाऊ. तर हे होते बालगोपाळ आम्ही दररोज वाढत जाऊ आणि दररोज वाढल्यानंतर आम्ही रातच्या दररोज येत जाऊ आम्ही. आणि इथं हरिपाठ पण चालू होतं हर दिवस. तर हरिपाठ पण झाली तर हर दिवस. नंतर बालगोपाल आणि सगळ्यांना वाढल्यानंतर आम्ही जेवण करत जाऊ एकदम रात्री म्हणजे 9-10 वाजता आम्ही जेवण करत जाऊ सर्व. जास्त काही नाही की एन्जॉय करा. आम्ही एन्जॉय बी करू पण एन्जॉय टाईमला एन्जॉय करत जाऊ आणि बाकीच्या टाईमला बाकी करत जाऊ कामं जे होते ते. नंतर आमचा एन्जॉय थांबणार होता का हे झालं मग आमची मस्करी चालू इकडे. मग झालं आमचं रात्री लप्पनची पण चालू. 1:30-2 वाजता आमचा लप्पनची पण चालू. म्हणजे जवळपास आमचे सगळे मित्र धरून आम्ही चालतो 20-30 जण जमा. आणि लप्पनची पण खेळायला एवढी मजा येणार होती भयानक वाली. लप्पनची पण कम से कम 4-5 दिवस लप्पनची पणच खेळलो आम्ही. नंतर हरिपाठ दररोज आणि बालगोपालचे जेवण आणि सर्व एकदम एवढं चाललं होतं की म्हणजे एवढे क्लिप आहेत की म्हणजे ते टाकू पण शकत नाही मी. ते एवढे क्लिप आहेत नागोड जमा. तर तुम्हाला दाखवलं शॉर्टकट. तुम्हाला सांगितलं शॉर्टकट आणि डायरेक्ट भेटू आपण आता लास्ट दिवशी. लप्पनची पण वगैरे खेळत होतो आम्ही. लप्पनची पण खूप जागी खेळलो आणि तुम्हाला एवढ्या क्लिपा दाखवू शकत नाही. तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवल्या क्लिपा हे पाहून घ्या तुम्ही. क्लिपा चिरघोडी काय काय खेळलो आम्ही. म्हणजे एवढे खेळ खेळलो की जे आम्ही म्हणजे लहानपणीच्या पूर्ण आठवणी पूर्ण ताज्या झाल्या होत्या आमच्या. आणि आमच्यासोबत मोठे मोठे पुरे 20-30 वर्षाच्या माणसासुद्धा खेळत होते आमच्यासोबत. बेटा पाहिजे पुढे चुप बसा. आज गेम आहे बेटा झाला. आज गेम आहे झाला. झोप गायब झाली. मी म्हटलं झोप गायब झाली.
तर मित्रांनो आजचा दिवस आहे 9वा दिवस आहे आणि रात्र गाजवलो आम्ही तुम्हाला लागूनच व्हिडिओ सगळे चक्रा आहे पण चक्रा उरले चक्रा उरले चक्रा येतो उरली अरे वा गेला गोवा एवढी गँग आहे मित्रांनो आमची सगळी गँग आहे आणि मित्रांनो उद्या जायचं आम्हाला निवत घेऊन जायचं आम्हाला उद्या निवत आहे श्री संत सिद्धार्थ महाराज यांचा निवत आहे उद्या आजच आहे म्हणजे उद्या आजच आहे समजा म्हणजे आजचा दिवस लागला मी बोललो तर आज निवत आहे आता घडीते नाही मी झोपीत काढतो मस्त झोप झाल्यानंतर मग डायरेक्ट आपण आता जेवण घेऊन गेलं की डायरेक्ट निवत घेऊन पूर्ण गावात तुम्हाला पूर्ण दिवाळी दर्शन करून दाखवतो आम्ही असा माहोल करतो आम्ही असा गेल्या 8 दिवस झाले असा माहोल करला आता हा पुण्यावर आले इकडे निर्लावी आला इकडे तर नमस्कार मित्रांनो फायनली आजचा 10वा दिवस आहे आणि आजचा 10वा दिवस आलेला आहे आणि मित्रांनो आज आहे यात्रा आणि आज त्या मला निवत घेऊन तर मित्रांनो फायनली तर आम्ही म्हणजे असं चालतं की 9 दिन माझा लॉक काढायचा काही प्लॅन नव्हता ना लॉक काढणार होता काही हा तर ना लॉक काढणार होता नाही काही तर असा प्लॅन झाला की म्हणजे लॉक काय नाही टाका कोण की 10 दिवस चालणं बस झालं ना काम आहे ना आपल्याला आहे आषाढीचा चिव आहे पाहून घ्या वायरा करून टाकायले याची व्हिडिओ क्लिपा करू तर मित्रांनो आज आगत्या मला आता निवत घेऊन जागत्या मला लवकर तर आम्ही आता इकडे चाबेला आलतो एक व्हिडिओ शूट करतो आणि आम्ही चाललो आता निवत घेऊन तर त्या टाइम आता अर्धा घंटाचा आपल्याजवळ अर्धा घंटा खूप मजा येणार आहे म्हणा हा तर मित्रांनो चला आम्ही घरी जातो कपडे चेंज करतो आणि नंतर निवत घेऊन जातो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही नाही म्हणजे बाकीच्या लोकांनी कशा वगैरे स्वयंपाक केला आणि काय काय केलं तर तुम्हाला पूर्ण दाखवलं आणि मित्रांनो आम्ही फक्त म्हणजे असं एन्जॉयमेंट नाही केला दिवसभर आम्ही म्हणजे की रातभर एन्जॉय करा 10 दिवस एन्जॉय करा आम्ही कामाच्या टाइमला कामं केले आणि मावळच्या टाइमला फक्त माहोल केला आता मित्र त्याच्यासोबत आणि रात्री लप्पनची पण कोण केलं हे विचारता आता बेजा कच्चं लिंबू म्हणत जा कच्चं लिंबू तर मित्रांनो चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघा खूप शानदार आणि रोमांचक आहे चलो आरसी वर्सेस चेन्नई तर चला मित्रांनो मिळते हैं जल्दी कपडे पहन के टाटा बाय बाय सी यू जय श्रीराम तर मित्रांनो आम्ही फायनल आता निवत घेऊन आलेलो आजचा आहे 9वा दिवस आणि उद्या आहे यात्रा तर आज म्हणजे श्री संत सिद्धार्थ महाराज यांचा जो असते निवत असते की तो म्हणजे सर्व देवांना म्हणजे आमंत्रित करण्यासाठी असते निवत की सर्व देवांना आमंत्रित करा यात्रामध्ये तर यासाठी हा निवत असते तर आम्ही फायनली निवत घेऊन चाललेलो आणि आम्ही निवत पूर्ण गावामध्ये देणार आहे जेवढे मंदिर आमच्या एरियामध्ये आहेत तेवढे आम्ही देणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो गेल्या 8 दिवस झाले सप्ताहाची म्हणजे पूर्ण बालगोपाल जेवण हे ते पूर्ण चालत होतं खूप मजा येत होता ब्लॉग पण काढला होता पण काही असं कारणास्तव काढला नाही काहून की काय आलं माहिती का एवढं चालता गेम की म्हणजे स्टोरेज भरलं मोबाईलचं नवरदेवचे बिहाइंड द सीन्स होते ते पण अजून बाकी आहे करायला टाकायचे अपलोड तर एवढे लिहिले आता फायनली आम्ही इथं आलेलो आता व्हिडिओ शूट करू येतं तर मित्रांनो आम्ही इथं आलेलो आता चकमक शाह यांचं नाव आहे तर इथं निवड ठेवा त्या इथं पण आलो हे म्हणजे मुस्लिम समाजात आहे इथं पण आता निवड ठेवला आम्ही म्हणजे इथं निवड ठेवा लागते दरवेळेस चकमक शाह बाबा यांचं नाव आहे तर इथं आता निवड ठेवला आता इकडून जा त्या मला 2-3 मंदिर हिंडलो आणि पूर्ण मंदिर की तुम्हाला दाखवू शकत नाही काऊन की पूर्ण मंदिर दाखवले तुम्हाला तर एवढे मंदिर आहेत की म्हणजे मंदिरं खतरनाक होतील एवढे मंदिर आहेत भयानक तर आता इथं निवड गेट ठेवला हे वंगे सोबत सगळी गँग सोबत कपडे बिपडे घातले पार्टीवाले जेलवा हा बा शूटिंग करू आला हँडी तर चलो
चलो आता मित्रांनो, आता जाऊ पुढे. त्याला शूटिंग गिटिंग काढून मस्त बारीक पैकी एकदम ब्रँडेड. उद्या मस्त मित्रांनो दहींडे, उद्या खूप मजा येणार आहे भयानकाला. आता मित्रांनो हे झालं सगळं. अतुलला अति निवेद दिला मी. आता आम्हाला ते जे तापे हनुमान व्यायामशाळा इथं मंदिर आहे बजरंग जे तापे हनुमान तिथे लागते आम्हाला निवड ठेवायला. तर आम्ही तिथे चाललो आता ते निवड ठेवला सनसेट ड्युरला भयानकाला मागून. मित्रांनो आता उद्या मी इथं आलेलो अजून पाहू शकतात आहे. हे ठिकाणी पूर्ण गँग जमा झालेली आहे. हे आहे टेकडीजवळ आहे लोकेशन. हे टेकडे इकडे साईडले हे लोकेशन आहे. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा प्रणव उगले आणि आज घेऊन आला भन्नाटाचा लॉग. तर मित्रांनो 8 दिवस झाले लॉग काही काढला होता, काहून की मोबाईलचं स्टोरेज नव्हतं, काहीच नव्हतं मिळत बरोबर. तर त्यासाठी आता लास्ट दिवशी व्हिडिओ काढायचा डायरेक्ट दहींडी पूर्ण घेऊया ब्लॉगमध्ये आपण. तर मित्रांनो आता दहींडी आहे, तर दहींडीसाठी जाऊ आपण आता फटाफट इकडे. तर दहींडी पण पाहू आणि नंतर तुम्हाला स्वयंपाक दाखवू की स्वयंपाक कुठं करण्यात चालू आहे आणि भाजीपाला कुठं कापण्यात चालू आहे, भाजी कुठं करण्यात चालू आहे. श्री संत सिद्धे महाराज यांच्या मंदिरामध्ये तुम्हाला दाखवू. आणि आज संध्याकाळी पालखी आहे, यात्रा पण आहे, महाप्रसाद पण आहे. तर तुम्हाला एवढी मजा येणार आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर चला आता दहींडी आहे, फटाफट जाऊ तिथं आणि तुम्हाला भेटू. त्यापर्यंत टाटा बाय बाय, सी यू. जय श्री शिवाजी महाराज, जय श्रीराम, हर हर महादेव. चलो गोइंग टू मुंबई, लेट्स गो. काय धंदा शिबी महाराज आता मित्रांनो या ठिकाणी प्रसाद चाललेला आहे. या ठिकाणी कोण पाहू शकतो दहींडीचा प्रसाद महाप्रसाद चाललेला आहे या ठिकाणी आता वाटणं. शाल श्रीफळ देऊन सत्कार करणार आहेत आपल्या शिवाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष आदरणीय चिकनगाव, उपाध्यक्ष शांतिभूषण धर्मशाळा ट्रस्ट दत्त मंदिर नवीन कावसान सी क्षेत्र पैठण यांचा सत्कार आदरणीय टोपले साहेब आणि आदरणीय महादेवरावजी गणेश करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
हरिभक्त परायण नामदेव पाटील लिमडे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता की इथं स्वयंपाकची तयारी चालू आहे. पूर्ण वांगी वागायची सगळं भाजीपाला सर्व कामं चालू आहे या ठिकाणी. तर मित्रांनो चला आता आपण जाऊ इथं बजरंगबलीच्या मंदिरामध्ये. इथं हे आपलं भाजीपाला कापणं चालू आहे. तर अंदर जाऊ आपण आता. इथे भाजीपाला कापणं आहे चालू आहे आणि स्वयंपाक दिली चालू आहे पोळ्याचा. तुम्हाला ते पण दाखवू आणि भाजीपुडी करायला चालू आहे ते पण दाखवू. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. तर चला तुम्हाला दाखवू पटापट आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप मजा येणार आणि संध्याकाळी यात्रा पण आहे आणि महाप्रसाद तुम्हाला सर्व कव्हर करणार आहे. A to Z मी टेन्शन घे. मित्रांनो पूर्ण या ठिकाणी हे भाजीवाला कापड चालू आहे. हे पण काय पूर्ण लय जण भेटले आहेत कापायला. हे मंदिर आहे. हे मंदिर तर इथं जुनं होतं हे अजूनला आणि ते शिफ्ट केलं तिकडे, म्हणजे तिकडं जागा चेंज केली. इथून जाता ते कापलेली. तर मित्रांनो आपण जाऊ आता. इथं स्वयंपाक चालू आहे. हा तुला गेट उघड मागून आपली काय तिकडे बाजूला आहे बारीक बारीक. आता इकडे स्वयंपाक करायला झाला. तुम्हाला स्वयंपाक दाखवतो. इकडे स्वयंपाक करायला चालू आहे आणि भाजी करायला तिकडे चालू आहे मंदिराच्या वांगे. स्वयंपाकची यावेळी जागा चेंज केली काऊन की म्हणजे तिकडे खूप अडचण होतं असं काही अशी द्यायचं त्याला माहीत. पण इकडे आता जागा चेंज केली आणि इकडे यायला आता स्वयंपाकचं पाहून घ्या. तर इथे अंदर जाऊ आता. तुम्हाला दाखवू स्वयंपाक चालू आहे. इथं स्वयंपाक झाला की आपण जाऊ भाजीच्या इकडे. तुम्हाला भाजी दाखवू आणि नंतर आपल्या मित्राची ओळख करून टाकू तुम्हाला बागायदा. चला व्हिडिओ पाहता शेवटपर्यंत. अरे बाप. अरे मित्रांनो सध्या गेलं तुम्हाला दाखवलं आता इथं की स्वयंपाक चालू आहे. बस टाइम आहे. फक्त 2-3 मिनिटं शूटिंग काढली होती आम्ही. एवढे हात हालत आमची टाईट झाली पुरी की म्हणजे घाय मिळालं आधी अंदर गेल्या आणि पुरं गरम मारत जाय. पण या बाकी पण या लोकांना म्हणा मित्रांनो म्हणजे लय मुश्किल काम आहे. उन्हा एवढं चालू पायाचं जोर आलं ते पुरे शिजले. आणि मित्रांनो त्यामध्ये पण हे लोक स्वयंपाक करतात. मित्रांनो नवल्या लोकांची की हे लोक इथं स्वयंपाक करतात. तर एवढ्या उन्हामध्ये पाहून घ्या तुम्ही. इथं स्वयंपाक चालू आहे. आता जाऊ पण तुम्हाला तिकडे दाखवतो. तिकडे भाजी करायला चालू आहे. तिकडे भाजी पण करायला चालू आहे आणि पूर्ण हिडू तिकडे. आज दिवसभर व्लॉग शूट करू फक्त. पण आता व्लॉगच काढू आज दिवसभर कारण की तुम्हाला 10 दिवस झालं काही कंटेंट दिलं नाही मी ना. तर आज व्लॉगच देऊ. पण मित्रांनो या लोकांसाठी एक लाईक करून टाका काऊन की एवढी मेहनत करणार. मित्रांनो आपली व्हायरस गॅंग आलेली आहे ठिकाणी. पाहून घ्या पुरे गँग आपली एकदम कपडे ब्रँडेड कपडे आहेत. काय म्हणता येईल दहींडी वाटली काय मला प्रसाद नाही भेटत निघाला. हा पाय गरम तिथला उरल एवढ्या गरबीचा स्वयंपाक करणं मुश्किल लय मोठी गोष्ट आहे. डोळे बघत झाले. डोळे बघत झाले यायचे. आणि एवढ्या वनामध्ये स्वयंपाक करत आहे तिथं. आता म्हण मित्रांनो बघा किती झाल्या पोळ्या. ते हे सर्व पोळ्या महाप्रसादासाठी आल्या संध्याकाळसाठी झाल्या. लय भारी मित्रांनो आले एकच. आम्ही 2-3 जण आणलो होतो. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवलं सर्व की आता कसं बघा काय झालं आणि कुठे काय चालू आहे पूर्ण तयारी.
तर हे उजळी बघा, थांबा बॅकचा कॅमेरा लावतो. तर मित्रांनो या ठिकाणी आता आमचं तुम्हाला सर्व दाखवलं की कुठे काय काय चालू आहे आणि कुठे काय काय चालू आहे. तर मित्रांनो आता सर्व झाला, आता बसला मी इथं आणि लिंबू सरबत केलं मस्त आम्ही अजूला सरबत केलं. हे पाय बंबू सजी सुर्ख जोड़े में चांद सी दुल्हन. मित्रांनो आता वाजले आम्ही कोण घ्या 1 वाजला. बोलतोस काही अरे काही बोल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला तुम्हाला सर्व पगार दाखवला आपण की भाजी कुठे चालू आहे, पोळ्या कुठे चालू आहे, स्वयंपाक कुठे चालू आहे, काय काय तुम्हाला दाखवलं. तुम्हाला दहींडी पण दाखवली आणि आता काय बाकी आहे, आता जत्रा बाकी आहे, संध्याकाळचा महाप्रसाद बाकी आहे आणि पालखी बाकी आहे. टाटा बाय सी यू, जय झाकण. मित्रांनो काही व्हिडिओज शूट केले होते महाप्रसाद आणि पालखींचे, बट ते डिलीट झाले. तर त्यामुळे जेवढे आहेत तेवढे तुम्ही बघून घ्या आणि लॉग इथेच संपतो मी. मित्रांनो अशा प्रकारे आपला तुम्हाला सर्व पगार दाखवला आपण की भाजी कुठे चालू आहे, पोळ्या कुठे चालू आहे, स्वयंपाक कुठे चालू आहे, काय काय तुम्हाला दाखवलं. तुम्हाला दहींडी पण दाखवली आणि सी यू, जय झाकण.